फूड आफ्टरनून फूडीज. कोल्हापूरमध्ये सध्या नियाज बिर्याणीला 12 प्रकारच्या बिर्याणींचा बिर्याणी फेस्टिवल सुरू आहे आणि हा कोल्हापुरातील सगळ्यात मोठा बिर्याणी फेस्टिवल असतो आणि वर्षातील शेवटच्या महिन्यात नियाज बिर्याणी दरवर्षी तुमच्यासाठी हा बिर्याणी फेस्टिवल घेऊन येतोय. जवळजवळ 12 प्रकारच्या वेगवेगळ्या बिर्याणी आहेत आणि या फेस्टिवलची तारीख जी आहे ते 20 डिसेंबर ते 29 डिसेंबर अशी तारीख आहे आणि या वेळेत तुम्ही या बिर्याणीचा इथं आस्वाद घ्या. आणि आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नियाजच्या कोणत्या बिर्याणी तुम्ही खाल्ल्या पाहिजे ते मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे. या ठिकाणी 12 बिर्याणी आहेत, त्यातल्या मी तुम्हाला ऍटलिस्ट 4-5 बिर्याणी तर रेकमेंड करणार आहे. त्यासाठीच मी आज या नियाज बिर्याणीला तुम्हाला आज घेऊन आलोय आणि जास्तीचा वेळ न घालवता करूयात आपल्या या मस्त दमदार जायकेदार बिर्याणीच्या व्हिडिओला सुरुवात. तर मंडळी, बिर्याणी म्हटलं की नियाज, आणि या नियाज बिर्याणीनं तुमच्यासाठी वर्षाच्या शेवटच्या महिन्यात 12 प्रकारच्या वेगवेगळ्या बिर्याणीचा हा फेस्टिवल किंवा महोत्सव घेऊन आलेला आहे. या ठिकाणी डेट सुद्धा आहे 20 ते 29 डिसेंबर पर्यंत ही बिर्याणी तुम्हाला फक्त 499 रुपयात अनलिमिटेड मिळणार आहे. आता बघूयात या नियाजचा अँबियन्स कसा आहे तो. या ठिकाणी त्यांनी बिर्याणी फेस्टिवलसाठीचा जो काउंटर आहे तो या ठिकाणी लावलेला आहे. तुम्हाला हवी तशी हवी तेवढी बिर्याणी इथं खायला मिळणार आहे, त्या पण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये, वेगवेगळ्या चवीमध्ये. तर या ठिकाणी या बिर्याणीचं काउंटर आहे आणि समोरील बाजूस या बिर्याणीचा आस्वाद घेण्यासाठी छान असा अँबियन्स आहे, तो सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. सर तर हा नियाजचा छान असा अँबियन्स आहे. या ठिकाणी बरेच जण बिर्याणीचा आस्वाद घेत आहेत. खूप छान सुंदर असा अँबियन्स आहे. तर या बिर्याणी महोत्सवचा हा काउंटर आहे आणि या ठिकाणी वेगवेगळ्या बिर्याणी आहेत. आपण सुद्धा या बिर्याणीमधील बिर्याणी टेस्ट करू. या ठिकाणी अशा वेगवेगळ्या बिर्याणी आहेत. या ठिकाणी नियाज सिग्नेचर चिकन दम बिर्याणी आहे, ही तंदुरी चिकन दम बिर्याणी, चिकन हैदराबादी दम बिर्याणी, चिकन कोलकाता बिर्याणी सुद्धा तुम्हाला इथं खायला मिळणार आहे. चिकन हैदराबाद आंध्रा बिर्याणी, ही आंध्रा बिर्याणी आहे जी अशी आहे बघा. ओके, चला हे पुढची मटन लखनवी, मटन लखनवी म्हणजे आंध्रा लखनवी अशा बिर्याणी सुद्धा इथं आहेत. ये सिग्नेचर मटन है, सिग्नेचर मटन नियाज की सिग्नेचर मटन. ओके, आणि ये मटन हैदराबादी, हा, आणि ही हैदराबादी. आणि या कोणत्याही बिर्याणीमध्ये तुम्हाला कलर दिसणार नाही, म्हणजे मसाल्यामध्येच मस्त बिर्याणी बनवलेल्या आहेत. तर या अशा बिर्याणी इथं आहेत. चला आता या बिर्याणी आपण टेस्ट करू. बिर्याणीची चव कशी आहे त्याचा मी तुम्हाला रिव्ह्यू देतो. तर मंडळी, नियाज बिर्याणीचा कोल्हापूरातील सगळ्यात मोठा बिर्याणी फेस्टिवल सुरू आहे आणि त्या बिर्याणी फेस्टिवलमध्ये तुम्हाला 12 प्रकारच्या वेगवेगळ्या बिर्याणी खायला मिळणार आहेत. त्यातील मी काही बिर्याणी घेतलेल्या आहेत आणि त्याची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता मी तुम्हाला नियाजची जी स्पेशल मटन बिर्याणी आहे त्याचा रिव्ह्यू देतो आणि एक जेवढ्या मला जमतील तेवढ्यांचा मी तुम्हाला रिव्ह्यू देतो आणि शेवटी मी तुम्हाला त्यातून तुम्ही इथं कोणती मस्ट ट्राय केली पाहिजे ते सुद्धा मी तुम्हाला रेकमेंड करणार आहे. तर सुरुवात करतो सगळ्यात आधी मटन बिर्याणीपासून. वा, आणि हा बिर्याणी फेस्टिवल फक्त 499 रुपयामध्ये तुम्हाला अनलिमिटेड आहे, म्हणजे कोणतीही बिर्याणी कितीही तुम्ही इथं खाऊ शकता. त्यातली ही सगळ्यात आधी मटन बिर्याणी. वा, मटन एकदम परफेक्ट कुक आहे, म्हणजे मेल्ट इन माउथ एवढं छान असं मटन शिजलेलं आहे. कारण मटणाची बिर्याणी म्हणलं की प्रॉब्लेम हाच होतो की मटन प्रॉपर कुक होत नाही आणि प्रॉपर मसाला त्याला मॅरिनेशन होत नाही त्या मसाल्याचं. त्यामुळं ही जी बिर्याणी आहे ही बेस्ट आहे आणि ही यांची सिग्नेचर बिर्याणी आहे जी मटन सिग्नेचर बिर्याणी या नावाची आहे. मस्त. ही नियाजची स्पेशल चिकन सिग्नेचर बिर्याणी आहे. त्याच्यामध्ये हा मस्त चिकनचा पीस आहे, ती सुद्धा टेस्ट करू आपण आता.
हे एवढं भारी मॅरिनेशन केलेलं आहे ना, पीस वगैरे एकदम परफेक्ट. म्हणजे बिर्याणीचा दम जो आहे तो परफेक्ट दिला पाहिजे आणि तो या बिर्याणीमध्ये आहे. एकदम अरोमॅटिक बिर्याणी आहे आणि स्वाद सुद्धा भारी आहे. ती दुसरी हैदराबादी मटन बिर्याणी जी थोड्याशा लाल मसाल्यामध्ये येते. याचा जे मॅरिनेशनचा मसाला आहे तो लाल आहे. आतापर्यंत आपण एक नॉर्मल बघितला ज्याच्यामध्ये असा लाल मसाला नव्हता. आणि या बिर्याणीची एक खासियत म्हणजे या ठिकाणी फूड कलर अजिबातच दिसत नाहीये, कुठल्याच बिर्याणीमध्ये नाहीये. ह्याच्यामध्ये पण मला वाटतंय काश्मीरी मिरचीचा वापर केला असणार आहे. हा मस्त आहे बिर्याणी. हलकीशी स्पायसी आहे, म्हणजे थोडासा तुम्हाला तिखट जाणवेल, तिखटपणा या बिर्याणीमध्ये. बाकी याचं मॅरिनेशन कुकिंग परफेक्ट आहे. वा. आता ही तिसरी बिर्याणी आहे जी चिकन तंदुरी बिर्याणी आहे. वाह, बस. त्या तंदूर बिर्याणीमध्ये तुम्हाला असा मस्त असा लेग पीस मिळतोय आणि पीस मोठे आहेत या बिर्याणीचे. आणि हा या तंदूर बिर्याणीच्या लेग पीसचा बाईट. वा, एकदम छान असा स्मोकी फ्लेवर आहे. परफेक्ट. आणि या तंदूर बिर्याणीची खासियत काय माहिती आहे, पहिल्यांदा त्याला मॅरिनेशन करून नंतर मस्त तंदूरमध्ये कुक केलं जातं आणि पुन्हा मग मसाल्यांमध्ये बिर्याणी दमला लावली जाते. त्यामुळं ह्याचा फ्लेवर किंवा ह्याची टेस्ट बेस्टच मिळते. वा. तर मंडळी, जवळजवळ मी 4 बिर्याणी टेस्ट केल्या. त्यातली मी तुम्हाला मटन बिर्याणी रेकमेंड करतोय, चिकन हैदराबादी दम बिर्याणी रेकमेंड करतोय, तंदूर बिर्याणी सुद्धा रेकमेंड करतोय आणि लखनवी किंवा आंध्रा या दोन्ही बिर्याणी तुम्ही इथं ट्राय करू शकताय. तर असा हा आपला या बिर्याणी फेस्टिवलचा रिव्ह्यू आहे. तुम्ही या बिर्याणी फेस्टिवलला भेट द्या आणि तुम्हाला कोणती बिर्याणी आवडली किंवा सगळ्यात भारी बिर्याणी इथं तुम्हाला कुठली वाटली ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आणि तुमच्यासाठी मी पुढच्या व्हिडिओमध्ये नियाज यांची स्पेशल प्रॉन्स बिर्याणी त्याची पूर्ण रेसिपी घेऊन येतोय, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. भेटूयात मग आणखी अशा नवनवीन चमचमीत व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.